कथित राजकीय भविष्यकार खरातला भविष्याची चिंता आहे। तुरुंगातून सुटका होणार नसल्याची खरातला आता खात्री आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। खरातनं कोठडीमध्ये बोलणं जेवण कमी केले, व्हीसीद्वारे सुनावणी घेण्याची खरातनं विनंती केलेली आहे, अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। मुलासोबत बोलणं करून देण्यासाठी तो गयावया करतोय। पोलीस कोठडीच्या पहिल्या 2 दिवसात पोलिसांचं भविष्य सांगणारा भोंदू अशोक खरात आता आपल्याच भविष्याबद्दल चिंतित आहे। आपण लवकरच तुरुंगातून बाहेर पडणार नाही याची त्याला खात्री झालेली आहे, अशी माहिती तपास पथकातल्या सूत्रांनी दिली आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर सागर, खरातची आता सगळी मस्ती उतरलेली आहे, त्याला कळलंय की आता आपला मुक्काम हा कायम कोठडीतच राहणार आणि त्यामुळे सध्या त्यानं जेवण सोडलंय आणि त्याचबरोबर आपल्या मुलाशी बोलणं करून द्या यासाठी तो गयावया सुद्धा करतोय। नक्कीच खरं तर एक बंधू अशोक खरात जो सगळ्यांनाच भविष्य सांगायचा, त्याचंच आता भविष्य धोक्यात आल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। कारण पोलीस कोठडीमध्ये आता त्याची वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी होत असताना आता वेगवेगळी माहिती आपल्या समोर येताना पाहायला मिळते। यामध्ये आता अशोक खरात जो आहे त्याने आता जेवण कमी केल्याचं माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। त्याचबरोबर मुलाबरोबर त्याचं बोलणं व्हावं असे कळवळा देखील तो अशोक खरात करताना पाहायला मिळतंय। मला माझ्या मुलाची चिंता आहे, त्यामुळे मला त्याच्याशी फोनवर बोलू दे अशी विनंती जी ती एसआयटी कडे करताना पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या बाजूला एसआयटीचे अधिकारी हे अशोक खरातला त्याच्या पत्नीबद्दल म्हणजे कल्पना खरातबद्दल विचारल्यानंतर कल्पना खरात कुठे आहे हे मला माहिती नाही, माहिती आहे तर फक्त देवालाच माहिती असेल असं देखील उत्तर हे अशोक खरात देताना पाहायला मिळतंय। त्याचबरोबर अशोक खरातने मला व्हीसीद्वारे न्यायालयामध्ये हजर करावं असं विनंती देखील केल्याची माहिती सूत्रांकडून कळते। कारण गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात जेवण करत नसल्याची माहिती मिळते, त्यामुळे त्याची तब्येत ही थोडी खराब असल्याचं देखील म्हटलं जात आहे। मात्र याची अधिकृत कुठली माहिती नाही, तरी मात्र अशोक खरात एसआयटीच्या कोठडीमध्ये आहेत आणि त्यामुळे तो जेवण देखील कमी करत असल्याची माहिती मिळते। धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।